त्याबद्दल धन्यवाद. धन्यवाद. आणि आता आपल्या सोबत आहेत ज्येष्ठ राजकीय विश्लेषक हेमंत देसाई सर. सर, आपलं स्वागत आहे एबीपी माझाच्या गेस्ट सेंटरला. आणि प्रश्न असा आहे की आज जी पत्रकार परिषद घेतली आणि आता तुम्ही ऐकलं असेल प्रसाद लाड यांनी सुद्धा अत्यंत स्पष्टपणे असे आरोप केलेले आहेत की फॉरेन फंडिंग राहुल गांधींना मिळतं आणि त्याचबरोबर याचा संदर्भ नेमका आत्ता गेल्या 2 दिवसात काढलेला आहे. याच्या टायमिंगच्या अनुषंगाने काय राजकारण रंगतंय, तुमच्या नजरेतनं काय सांगाल? मला असं वाटतं की राहुल गांधी यांनी अगोदर सांगितलं होतं की पेट्रोल आणि डिझेलच्या प्राइसेस या निवडणूक झाल्यानंतर वाढतील आणि आपण आपला अर्थव्यवस्था थोडीशी संकटामध्ये आहे. त्याचप्रमाणे त्यांनी काटकसर योजना जी पंतप्रधानांनी जाहीर केली त्याच्याबद्दल काही प्रश्न उपस्थित केले, काही टीका सुद्धा काही प्रकारची टीका केली. त्यावेळी जेव्हा रिजेक्टेड माल अशा शब्दामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधींच्या टीकेची निर्भत्सना केली आणि त्याबद्दल आज शरद पवार सुद्धा त्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली. मुद्दा असा आहे की राहुल गांधींच्या मुळे ते जे प्रश्न उपस्थित करतात, सवाल उपस्थित करतात, त्यामुळे जो त्रास होतो या मंडळींना तो लोकसभेमध्ये आपण बघतो. पण 20 वर्ष राहुल गांधी ज्या सातत्याने परदेश दौऱ्यावर जात आहेत त्याच्याबद्दल जर प्रश्न उपस्थित करायचा तर तुम्ही विचारला प्रश्न की अगोदर हा प्रश्न सवाल का उपस्थित केला नाही. त्यावरती प्रसाद लाड यांनी ठोकून दिलं की संसदेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला होता. मला निशिकांत दुबे असतील, त्यांनी अत्यंत निरर्गळ पद्धतीची अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये अनेकांवर टीका केली आहे. पण हा प्रश्न त्यांनी उपस्थित केल्याचं मला आठवत नाहीये. आणि जर प्रश्न उपस्थित केला नसेल, आज जी माहिती संदीप या पात्रांनी दिली ती माहिती केंद्रीय गृह खात्यानेच त्यांना दिली असणार, ते ब्रीफ केलं असणार त्यांना. माझं म्हणणं असं आहे की जर ही माहिती होती तर त्यासंबंधी कोणती ना कोणत्या यंत्रणेने कारवाई करण्याची आवश्यकता होती. कारवाई करण्याची आवश्यकता होती किंवा अशा गोष्टी बाहेरही आल्या असत्या, लगेच त्याच्यावरती काहीतरी आपल्याला हालचाल दिसली असती. पण अशा पद्धतीचं जेव्हा राजकारण होतं किंवा अशा पद्धतीचे मुद्दे आणले जातात तेव्हा याचा अंत तुम्ही काय बघता हे